Hello students, 12th Commerce, Organization of Commerce and Management. Last few lectures we have started functions of management. Last lecture we have started third function staffing, याचाच अर्थ कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन. Definition थियो हायमेन, लुथर गुलिक, यस बेल्जेमेन यांची आपण 3 डेफिनेशन्स पाहिली होती. त्यामधील एक आपण रिवाइज करू. थियो हायमेन. अकॉर्डिंग टू थियो हायमेन, द स्टाफिंग फंक्शन pertains to the recruitment, selection, development, training and compensation of subordinate managers. Managers to अकॉर्डिंग टू थियो हायमेन यांच्या मतानुसार स्टाफिंग म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन, यामध्ये मॅनेजर्सची भरती, ज्याला रिक्रुटमेंट म्हणलं जातं, त्यानंतर त्यांची सिलेक्टिंग निवड करणे, डेव्हलपमेंट विकास करणे, ट्रेनिंग प्रशिक्षण आणि कॉम्पन्सेशन त्यांना देण्यात येणारा मोबदला यांच्याशी संबंधित आहे. स्टाफिंग थियो हायमेन यांच्या मतानुसार डेफिनेशन स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजर्सची व्यवस्थापकाची जी भरती आहे, रिक्रुटमेंट करणे, त्यांचं सिलेक्शन करणे, त्यांचं डेव्हलपमेंट करणे, ट्रेनिंग करणे आणि कॉम्पेन्सेशन मोबदला देणे यांच्याशी संबंधित आहे, असं थियो हायमेन यांनी सांगितलं. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग, कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व ज्याला म्हणण्यात आलेलं आहे. यामध्ये फर्स्ट आहे इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन. इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन प्रभावी व्यवस्थापकीय कार्य होते. स्टाफिंग हे योग्य प्रकारात केल्यानंतर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन हे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य होते. Staffing is the key of effective performance of other function of management such as planning, organizing, directing and controlling. Planning नियोजन, ऑर्गनायझिंग संघटन, डायरेक्टिंग दिशानिर्देश करणे आणि कंट्रोलिंग नियंत्रण अशा मॅनेजरियल फंक्शन्स जे आहेत ते प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी म्हणजेच यासाठीचा इफेक्टिव्ह परफॉर्मन्स आहे. ही स्टाफिंग ही काय आहे? इफेक्टिव्ह की आहे. स्टाफिंग इज द की ऑफ इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ अदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग अशा मॅनेजरियल फंक्शन्स प्रभावीपणे करण्यासाठी स्टाफिंग ही काय आहे? की आहे. म्हणजेच स्टाफिंग ही गुरुकिल्ली आहे. त्यानंतर component workforce can work effectively in different functional areas like production, sales, finance, etc. The outcome of other function is based on the effectiveness of staffing. Workforce जो कार्यशक्ती आहे या कॅन बी वर्क इफेक्टिवली इन डिफरंट फंक्शन्स एरियाज लाईक प्रोडक्शन उत्पादन, सेल्स विक्री, फायनान्स वित्त इत्यादी विविध कार्यामध्ये प्रभावीपणे काम करू शकते. द आउटकम ऑफ अदर फंक्शन इज बेस्ड ऑन द इफेक्टिवनेस ऑफ स्टाफिंग. इतर कामाचा परिणाम हे स्टाफिंगवरती म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनावर प्रभावीपणानं अवलंबून आहे त्याचा. त्यानंतर सेकंड नंबर लेंड्स टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. स्टाफिंग फंक्शन्स
lends to effective utilization of human resources, that is workforce. कर्मचारी व्यवस्थापन ज्याला स्टाफिंग म्हणतो, यामध्ये मानवी संसाधनाचा म्हणजेच त्यांच्या वर्कफोर्सचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करण्यात येऊ शकतो किंवा करण्यात येतो. प्रॉपर केअर is taken at every stage such as recruitment, selection, placement, remuneration, training, development, etc. त्यामध्ये प्रॉपर केअर इज टेकन बाय एव्हरी सच ॲज रिक्रुटमेंट भरती करणे, सिलेक्शन निवड करणे, प्लेसमेंट नियुक्ती, रिम्युनरेशन मोबदला, ट्रेनिंग प्रशिक्षण, डेव्हलपमेंट विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते. एक्सक्युझिव्ह बर्डन ऑफ वर्क इज अवॉइडेड. जो त्यांचा कामाचा बर्डन आहे, कामाचा ताण आहे, तो टाळला जातो. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस रिझल्ट इन इम्प्रूव्हमेंट इन परफॉर्मन्स अँड प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन. मानवी संसाधनाचा म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा कार्यक्षम वापरामुळे काय होते, इम्प्रूव्हमेंट होते, कामाच्या कामगिरी सुधारते आणि त्याचबरोबर प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन संघटनेचा विकास होतो. त्यानंतर थर्ड नंबरचा इम्पॉर्टन्स आहे बिल्ड्स क्रोडाईल रिलेशनशिप. क्रोडाईल रिलेशनशिप म्हणजेच काय आहे, एक प्रकारचं ह्युमन रिलेशनशिप ज्यामध्ये शांततेत सहसंबंध निर्माण होतो, आत्मीयतेची निर्माण होतो. बिल्ड्स क्रोडाईल रिलेशनशिप सहसंबंध चांगला निर्माण होतो, एक प्रकारचा हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण होतं. द फंक्शन इज हेल्पफुल इन बिल्डिंग हेल्दी रिलेशनशिप अमंग ऑल लेवल ऑफ एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन. काय होतं या स्टाफिंगमुळं, एक प्रकारचं हेल्दी रिलेशनशिप चांगलं, या कार्याचा उपयोग संघटनेमधील ऑल लेवल ऑफ एम्प्लॉई संघटनेमधील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये एक चांगला संबंध निर्माण करण्यासाठी होतो. एक अ स्मूथ ह्युमन रिलेशन इज द की टू बेटर कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ मॅनेजरियल एफर्ट्स इन ॲन ऑर्गनायझेशन. यामुळे काय होतं, बेटर कम्युनिकेशन, सुरळीत चांगला सुसंवाद होतो, अँड कोऑर्डिनेशन ऑफ मॅनेजरियल एफर्ट्स, आणि काय होतो, चांगला संघटनेमधील व्यवस्थापन प्रयत्नाचा समन्वय साधला जातो, अतिशय आवश्यक असतं बेटर रिलेशनशिप निर्माण करण्यासाठी. त्यालाच काय म्हणलं आहे, बिल्ड्स क्रोडाईल रिलेशनशिप, चांगला सहसंबंध निर्माण होतो या स्टाफिंगमुळे ऑल लेवलवरतीच्या एम्प्लॉईजमध्ये. फोर्थ नंबर आहे हेल्प्स ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, मानवी संसाधनाचा विकास. आता ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट जे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील वेगवेगळे एम्प्लॉईज आहेत, ऑल लेवल्सवरतीचे एम्प्लॉईज, यांच्यामध्ये एक प्रकारचा काय होतो, मानवी संसाधनाचा विकास, त्यांचा डेव्हलपमेंट, त्याची स्किल करण्यास स्टाफिंगची मदत होते. हा आपला पॉईंट पाहायचा आहे. इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंगमधील फोर्थ नंबर हेल्प्स ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. स्किल्ड अँड एक्सपिरियन्स्ड एम्प्लॉई इज ॲन असेट ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. स्किल्ड अँड एक्सपिरियन्स एम्प्लॉईड म्हणजे स्किल्ड कुशल व अनुभवी कर्मचारी हे कोण आहेत, बिझनेस ऑर्गनायझेशन व्यवसायाचे कोण आहेत, असेट आहेत एक प्रकारचे. काय आहे, कुशल व अनुभवी कर्मचारी हे व्यवसाय संघटनेची मालमत्ता असते, असेट ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. स्किल्ड अँड एक्सपिरियन्स्ड एम्प्लॉई हे काय असतं, बिझनेस ऑर्गनायझेशनची एक प्रकारची मालमत्ता असते. स्टाफिंग हेल्प्स टू इन्क्लुडेट द ऑर्गनायझेशन कल्चर इनटू एम्प्लॉई. या संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची म्हणजे स्टाफिंगची मदत होते.
स्टाफिंग हेल्प्स कशामध्ये ऑर्गनायझेशनल कल्चर इनटू एम्प्लॉई संघटनात्मक संस्कृती एम्प्लॉईजमध्ये म्हणजे कर्मचाऱ्यामध्ये रुजवण्यासाठी स्टाफिंगची हेल्प होते. इट ट्रेन्स अँड डेव्हलप द एक्झिस्टिंग वर्कफोर्स. इट also ensure smooth functioning of all managerial aspect of the business organization. हे कार्य हे उपलब्ध कार्यशक्ती प्रशिक्षित करणे म्हणजेच त्यांना काय करणे एक प्रकारचं वर्कफोर्स जे कामाचं आहे तो ताणसुद्धा न पडून देणे आणि त्याचबरोबर काय आहे संघटनेमधील म्हणजे ऑर्गनायझेशनमधील सर्व मॅनेजरियल फंक्शन्स जे आहेत ते योग्य सुरळीत कसे होतील हे निश्चित करणे. इट also ensure स्मूथ फंक्शनिंग स्मूथ सुलभ कार्य सुरळीत कार्य जे मॅनेजरियल फंक्शन आहे ते व्यवसाय संघटनेतील म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील ऑल स्मूथरित्या सुरळीत व्यवस्थित कसं चालेल ह्याकडे त्यांद्वारे मदत होते. त्यानंतर 5th नंबर आहे हेल्प्स इन इफेक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड अदर रिसोर्सेस. टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान ज्याला म्हणण्यात येतं आणि अदर रिसोर्सेस इतर संसाधनांचा काय होतो हेल्प इन इफेक्टिव्ह यूज त्याचा प्रभावी वापर करणे. तंत्रज्ञानाचा व इतर संसाधनाचा प्रभावी वापर करणे हे स्टाफिंगमुळं शक्य होतं. आता आज आपण तंत्रज्ञानाच्याच ह्याच्यावर एज्युकेशन घेतो स्टाफिंगमुळेच म्हणजेच कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन योग्य प्रमाणात लाभ राहिल्यामुळे आज आपण पूर्णपणे टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन घेतो आहे. आज आपण घरी बसलेलो वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी अंतर्गत टीचर्सकडनं त्याचं योग्य प्रकारात मॅनेजमेंट करण्यात आलं. त्या स्टाफिंग अंतर्गत प्रत्येकाला त्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं आणि त्यावरनं आज आपण पाहतो. त्याच पद्धतीनं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा ट्रेन्ड एम्प्लॉईज कॅन यूज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी कॅपिटल मटेरियल अँड मेथड ऑफ वर्क इफेक्टिवली. ट्रेन्ड एम्प्लॉई जे प्रशिक्षित कर्मचारी आहेत ते यूज लेटेस्ट टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान कॅपिटल भांडवल मटेरियल साहित्य मेथड ऑफ वर्क कामाची पद्धत याचा इफेक्टिवली याचा प्रभावी वापर करू शकतात. इट हेल्प्स इन बिल्डिंग कॉम्पिटिटिव्हली स्ट्रेंथ ऑफ द ऑर्गनायझेशन. यामुळे संघटनेची ऑर्गनायझेशनची कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द ऑर्गनायझेशन यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढवण्यास मदत होते. इट ऑल्सो हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ वर्क अँड प्रोडक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ क्वालिटी अँड क्वांटिटी. याचबरोबर कामाचा इथं ऑल्सो मदत काय होते इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ वर्क याचबरोबर कामाचा दर्जा असेल प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता असेल त्याचबरोबर क्वालिटी अँड क्वांटिटी याचबरोबर काय होतं क्वालिटी अँड क्वांटिटी चांगला गुणवत्तात्मक दर्जा वाढ करण्यास याचा उपयोग होतो. इट ऑल्सो हेल्प होते या सगळ्यांचा प्रोडक्टिव्हिटीचा स्टँडर्ड ऑफ वर्क कामाचा दर्जा उत्पादन वाढवण्यात क्वालिटी अँड क्वांटिटी वाढवण्यात या सगळ्यांचा काय होतो वाढ करण्यामध्ये त्याचा उपयोग होतो त्याची मदत होते. या तंत्रज्ञानाची या स्टाफिंगमुळं आपल्याला तंत्रज्ञानाची आणि अदर रिसोर्सेसचा प्रभावी वापर करण्यास आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर इम्प्रूव्हमेंट स्टँडर्ड ऑफ वर्कचं सुद्धा गुणवत्ता वाढवण्यास कामाचा दर्जा वाढवण्यास त्यामध्ये मदत होते. 6 नंबर इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग इम्प्रूव्ह इफिशियन्सी कार्यक्षमता. एम्प्लॉईजची इफिशियन्सी या स्टाफिंगमुळे मेंटेन राहते इम्प्रूव्ह वाढते. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम आर ऑफर्ड टू द एम्प्लॉईज फॉर सेल्फ डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट.
Through proper selection, the organization gets quality employees, and through proper training, the performance level of the employee can be improved. कार्यक्षमता वाढते. कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी बिझनेस ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट अँड त्याच्याचबरोबर एम्प्लॉईची सुद्धा डेव्हलपमेंट प्रोग्राम करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, ट्रेनिंग द्यावं लागतं, डेव्हलपमेंट द्यावी लागते, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. थ्रू प्रॉपर सिलेक्शन द ऑर्गनायझेशन गेट क्वालिटी एम्प्लॉईज अँड थ्रू प्रॉपर ट्रेनिंग द परफॉर्मन्स लेवल ऑफ द एम्प्लॉई कॅन बी इम्प्रूव्ड. योग्य निवड प्रक्रियेमुळे संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य ट्रेनिंग प्रोग्रॅममुळे कर्मचाऱ्यांची म्हणजेच एम्प्लॉईची काय होते, इम्प्रूव्ह होते, त्यांची कार्यक्षमतासुद्धा वाढण्यास मदत होते. योग्य ट्रेनिंग दिल्यामुळे, त्यांना डेव्हलपमेंट केल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉईजच्या इफिशियन्सी इम्प्रूव्ड होण्यास हेल्प होते. त्यानंतरचं आहे 7 नंबर लॉंग टर्म इफेक्ट, दीर्घकालीन परिणाम ज्यांना म्हणण्यात आले. लॉंग टर्म इफेक्ट, आता स्टाफिंग कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम्स राबवले, डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स राबवले, त्यामुळे त्यांची इफिशियन्सी वाढली आणि याचा इफेक्ट कुठपर्यंत असतो, लॉंग टर्मरित्या इफेक्ट त्यांच्यावरती असतो. आणि या सगळ्यांमुळं काय होतं, बिझनेस ऑर्गनायझेशन्स इफेक्टिव्हली प्रोडक्टिव्हिटीली वर्किंग करण्यास मदत होते. लॉंग टर्म इफेक्ट, क्वालिफाईड, एफिशियंट्स अँड स्किलफुल वर्कफोर्स is always an asset of the organization. हे आपण पाहिलेलं आहे. काय आहे, योग्य कर्मचारी, चांगल्या दर्जाचा कर्मचारी, ट्रेनड कर्मचारी हा बिझनेस ऑर्गनायझेशनची एक प्रकारची असेट असते, म्हणजे संपत्ती असते. क्वालिफाईड पात्र, इफिशियंट कार्यक्षम, स्किलफुल वर्कफोर्स कुशल कर्मचारी हे नेहमीच संस्थेची म्हणजे ऑर्गनायझेशनची असेट असते, संपत्ती असते. प्रॉपर सिलेक्शन ऑफ एम्प्लॉईज लीड्स द ऑर्गनायझेशन टुवर्ड्स द पाथ ऑफ सक्सेस. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. कर्मचाऱ्याची प्रॉपर सिलेक्शन ऑफ एम्प्लॉई कर्मचाऱ्यांची योग्य निवड हे काय होतं, त्याच्यामुळे योग्य निवडामुळे काय होतं, द ऑर्गनायझेशन टुवर्ड्स पाथ ऑफ सक्सेस यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. नॅचरली लॉंग टर्म पॉझिटिव्ह इफेक्ट कॅन बी ऑब्झर्वड ऑन द एफिशियन्सी ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. साहजिकच काय होतं, यामुळे संघटनेच्या म्हणजे ऑर्गनायझेशनच्या कशावरती त्याचा इफेक्ट होतो, एफिशियन्सी ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. या सगळ्यांचा लॉंग टर्ममुळे, दीर्घकालीन परिणामामुळे सकारात्मक म्हणजेच त्यावरतीचा योग्य चांगला त्यांच्या त्यांच्या क्षमतेवर, त्याच्या कामावर योग्य प्रमाणात त्याचा लॉंग टर्म दीर्घकालीन हा परिणाम होत असतो आणि त्यामुळे त्याच्या एम्प्लॉईच्या आणि त्याचबरोबर संघटनेच्या सुद्धा इफिशियन्सी ऑफ ॲन ऑर्गनायझेशन यांचा सगळ्यांचा पूर्णपणे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि त्याचबरोबर सकारात्मक पॉझिटिव्हली इफेक्ट त्यांच्यावरती लॉंग टर्मरित्या होत असतो. त्यानंतर आहे 8 नंबर इसेन्शियल कॉन्ट्रीब्युशन, आवश्यक योगदान. स्टाफिंग इन्श्युअर essential contribution आवश्यक योगदान. Staffing ensure the continuity and growth of the organization through development of
एम्प्लॉई. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे स्टाफिंग कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करत असते. Selection is based on the ability of the positive employee. जी कर्मचाऱ्यांची निवड आहे त्याचंच सिलेक्शन ज्याला म्हणतो. ही निवड त्यांच्या कशावर असते? ही जी ॲबिलिटी आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांची सिलेक्शन जे आहे जी निवड आहे हे त्यांच्या क्षमतेवरच अवलंबून असते. सो दॅट organization can meet the further challenges easily. Therefore, the contribution of the staff in their future role is taken into account in staffing functions. त्याच्या फ्युचर्समधील जो काम आहे त्याचं योग्य प्रमाणात त्याने in future role is taken into account in staffing function. म्हणूनच जे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये म्हणजे स्टाफिंगमध्ये एम्प्लॉईज त्यांच्या भविष्यातील भूमिकांचे योगदान विचारात घेतले जाते. कॉन्ट्रीब्युशन ऑफ स्टाफ in their future role is taken into account in staffing function. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये म्हणजे स्टाफिंगमध्ये कर्मचाऱ्यांचे म्हणजे एम्प्लॉईजचे फ्युचरमधील भविष्यातील योगदान विचारात घेतले जाते. इन फ्युचरचे तो कशात काम करणार आहे त्याचं काय त्याची समाधान आहे त्याचं आवश्यक इसेन्शियल कॉन्ट्रीब्युशन तो देणार आहे का यावरतीचं स्टाफिंगरित्या त्याच्या संदर्भातील एक प्रकारचं प्लॅन म्हणजेच मॅनेजमेंट करण्यात येतं आणि त्यावरून त्याची मदत होते इन फ्युचरमध्ये. त्यानंतर 9 नंबर प्रोव्हाइड्स जॉब सॅटिस्फॅक्शन कामाचे समाधान. एम्प्लॉई कॅन बी मोटिवेटेड थ्रू फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ज. कर्मचारी एम्प्लॉई कॅन बी मोटिवेटेड त्यांना काय करणे मोटिवेटेड करणे प्रेरित करणे आकर्षित करणे. कर्मचाऱ्यांना आर्थिक फायनान्शियल आर्थिक नॉन फायनान्शियल बिगर आर्थिक फायदे देऊन कर्मचाऱ्यांना मोटिवेटेड करणे प्रेरित केले जाऊ शकते. अडक्वेट रेम्युनरेशन increases job satisfaction and morale of the employees. त्यामुळे काय होतं पुरेसा मोबदला देऊन कर्मचाऱ्यांचे कार्य समाधान व मनोबल वाढविते. जॉब सॅटिस्फॅक्शन मॉरल ऑफ द एम्प्लॉई त्यांचे मोबदला देऊन याचाच अर्थ ॲडिक्वेट रिम्युनरेशन योग्य असा मोबदला देऊन कर्मचाऱ्यांचे म्हणजे एम्प्लॉईचे एक प्रकारचं सॅटिस्फाईड करणे आणि त्यांच्यामध्ये मॉरॅलिटी वाढवणे मनोबल वाढवण्याचं काम करता येतं. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम फेअर रेम्युनरेशन अँड जॉब सिक्युरिटी आर द फॅक्ट्स विच आर इम्पॉर्टंट इन प्रोव्हाइडिंग जॉब सॅटिस्फॅक्शन. ट्रेनिंग देणे याचाच अर्थ प्रशिक्षण देणे डेव्हलपमेंट करणे विकास कार्यक्रम राबवणे त्याचबरोबर रिम्युनरेशन फेअर योग्य मोबदला देणे आणि जॉब सिक्युरिटी म्हणजे नोकरीची हमी देणे या सर्व फंक्शन्समुळे या सर्व कार्यामुळे एम्प्लॉईजचं काय होतं प्रोव्हाइडिंग जॉब सॅटिस्फॅक्शन. त्यामुळे त्यांना कामाचे समाधान मिळते हे महत्त्वाचे आहे. आणि लास्ट नंबर मेंटेन्स हार्मोनी एक प्रकारचे त्यांच्यासोबत मेंटेन करणे सुसंवाद टिकवून ठेवते. मेंटेन ठेवतं एम्प्लॉईजमध्ये एक प्रकारच्या मॅनेजमेंटरित्या. द स्टाफिंग प्रोसेस इंडिव्हिज्युअल्स आर recruited, selected and placed as well as their performance is regularly appreciated and promotions are given on the basis of merit.
मेरिटवरतीनुसार त्यांच्या गुणवत्तेच्या नुसारच एम्प्लॉईजचं काय होतं, भरती केली जाते, त्याचबरोबर त्यांची निवड केली जाते. तसेच त्यांच्या जे कोणतेही कामगिरी आहे म्हणजेच त्यांचं जे वर्किंग आहे त्याच बेसिसवरती त्यांना प्रमोशन देण्यात येतं. प्रमोशन आर गिवन ऑन द बेसिस ऑफ मेरिट. मेरिटनुसारच त्यांचं प्रमोशन देण्यात येतं एम्प्लॉईजला. For this criteria is made and duly communicated to concerned employee, it brings peace and harmony in organization. त्यामुळे संस्थेमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं, पीस शांतता व हार्मोनी सुसंवाद प्रस्थापित केला जातो. कसल्याही प्रकारचा थ्रेट होत नाही. त्यांचं प्रमोशन हे त्यांच्या स्किलवरती, एम्प्लॉईच्या ट्रेनिंगवरती, त्याचा जॉब वर्क फेसवरती, त्याच्या क्वालिटीनुसारच मेरिटनुसारच त्याला प्रमोशन देण्यात येतो. यामुळे एक प्रकारचा एम्प्लॉईजमध्ये या स्टाफिंगमुळं पूर्णपणे पीस अँड हार्मोनी इन द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रकारची शांतता ही मेंटेन राहते आणि त्याचबरोबर सुसंवाद, शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जातो. हे सर्व काही स्टाफिंगमुळे म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य होते. यामुळे इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग हे 10 प्रकारचे इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग आपण पाहिलं आहे.